हाय एव्हरीवन, मी बोलते आणि चला आज मी बघणार आहे व्हेज रेसिपी। ते काय आहे ते आपण पुढे बघूया। मी खोबरं घेतलं, शेंगाचं कूट घेतलं, मटकी घेतली, हळद घेतलं, आलं लसूण पेस्ट, तिखट, चटणी, मीठ आणि शेंगदाणे कांदा घेतला। हे सर्व साहित्य घेतलं। या सर्व साहित्याने आपण मटकीचं ग्रेव्ही बनवणार। मटकीचं कालवण बोलू शकता किंवा रस्सा, मटकीचा रस्सा बनवतो। तर मी आता कांदा फ्राय करून घेते, पटकन दाखवते। मी कांदा फ्राय करून घेतला, त्यामुळे लाईट कट ॲड करते त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर घरचा मसाला ॲड केला आणि त्याच्यानंतर हळद ॲड केली, त्याच्यानंतर आपलं खोबरं ॲड केलं, बारीक भाजून घेतलं केलं तर आणि त्याच्यानंतर मी मीठ पण ॲड करते म्हणजे चांगली मस्त फ्राय होईल। आलं लसणाची पेस्ट आणि त्याच्यानंतर ही शेंगाची आणि मस्तपैकी रस्स्याला अशा प्रकारे मी रेसिपी बनवली। सिंपल रेसिपी आहे मटकीची रस्सा बोलू। या पद्धतीने तुम्ही बनवून बघा आणि कमेंट करून सगळं कशी झालेली लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू। असेच काही वेगळे रेसिपीज ब्लॉग काही असतील ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेलच। मस्तपैकी बनवून झाल्यानंतर एकदा फोटो नाही कमेंट करून सांगितलं तरी चालेल, फोटो टाकला तरी चालेल किंवा कमेंट करून सांगितलं तरी चालेल कसं झालेलं। तर आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू। चला बाय, सी यू टुमॉरो, बाय 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 बाय।